बुलढाण्यामध्ये बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 ते 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। बुलढाण्यातील खामगाव ते नांदुरा महामार्गावर आमसरी फाटा येथे आज सकाळी हा भीषण अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस ही मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची आहे। बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। अपघातानंतर एकच खळबळ उडाली। स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत पोलिसांना पाचारण केले। नागरिकांनी जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले। पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे। बस आणि विटा वाहतूक करणारे दोन्ही वाहने प्रचंड वेगात होती। धडक इतकी जोरदार होती की बस आणि वाहनांचा पुढील भाग पूर्णपणे चकाचूर झाला। अपघातानंतर रस्त्यावर काचांचा खच पडला। रस्त्यावर विटा पसरल्या होत्या। जखमी प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। या अपघाताची माहिती मिळताच खामगाव पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने खामगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले। काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे। पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे।